दोस्तों नमस्कार. सिनेमा गल्लीमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी संतोष खामगावकर. नेहमीच कुठल्या तरी सिनेमाच्या नाटकाच्या कलाकाराबरोबर आपण गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आज नाटक आणि सिनेमाच्या कलाकार जरी नसले आपल्यासोबत तरी एक नर्तिका आहे आणि एक गायिका आहे ज्यांचा सिनेमाशी खूप जवळून संबंध आहे आणि दोघांचेही चेहरे आपल्याला माहीत आहेत. सिनेमा गल्लीमध्ये तुमचं दोघींचंही खूप खूप स्वागत आहे. एक आहे वैशाली महाडे पैसाणे आणि मेघा घाडगे. नमस्कार. दोघींनी देखील कहर केलेला आहे आणि हा कहर इतर वेळेलाही तुम्ही केलेला आहे, पण आता खास केला आहे ते म्हणजे भीमाच्या लेकी म्हणून. काय खास बाब आहे ती? ॲक्च्युली दरवर्षी प्रमाणे म्हणजे गेले अनेक वर्ष मी जसा एप्रिल महिना येतो, जसा एप्रिल महिना म्हणजे आमच्यासाठी खूप खास असतो. सो एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलच्या आधी किंवा मार्चमध्ये असं आमचं एका गाण्याचं दरवर्षी माझं एक प्लॅनिंग असते. दरवर्षी मी एक गाणं बाबासाहेबांना डेडिकेट करून मी रिलीज करत असते. सो यावर्षी असं झालं की मी विचार करत होते काहीतरी चांगलं गाणं करायचं आहे, काहीतरी चांगलं गाणं. माझ्याकडे बरीच गाणी होती, पण मध्यंतरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या ज्या लावणीचे संगीतकार आहेत विशाल जाधव यांच्याशी माझी गाठभेट झाली आणि त्यांनी मला सुचवलं की मॅडम मी बाबासाहेबांवरती लिहितो आणि मी पहिल्यांदा लावणी हा प्रकार लिहिलेला आहे. सो त्यांना म्हटलं मी हे आमचं फोनवरती बोलणं चाललेलं आहे. त्यांनी फोन मला वेगळ्या कारणासाठी केला होता. मग बोलता बोलता एक विषय निघाला की मी लिरिसिस्ट आहे आणि मी बाबासाहेबांवरती पण लिहितो. म्हटलं खूपच छान गोष्ट आहे. आणि नंतर म्हटलं की मला ऐकवा काय लिहिलेलं असेल तर. तो म्हटलं एक लावणी आहे, 2 मिनटं मला द्याल तर मी तुम्हाला ही लावणी ऐकवतो. त्यांनी मला ती फोनवरती लावणी ऐकवली की असे शब्द आहेत, तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही आणि जयभीमवाल्याच्या नादी लागायचं नाही. म्हटलं मला ती कॅचलाईन इतकी आवडली, खूपच कमाल कॅचलाईन असल्यामुळे त्याला म्हटलं हे लगेच मला तुम्ही एक काम करा, फोन ठेवल्यानंतर हे रेकॉर्ड करा आणि रेकॉर्ड करून मला व्हॉइस नोट पाठवा. व्हॉइस नोट पाठवल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी लगेच स्टुडिओमध्ये गेले, त्याचा क्यू रेकॉर्ड केला. 3 दिवसानंतर आम्ही ट्रॅक रेकॉर्ड केला आणि ट्रॅक रेकॉर्ड केल्यानंतर असं चाललं होतं की ही जी लावणी आहे ही माझ्याच कोणीतरी बहिणींनी याच्यावरती डान्स केला पाहिजे किंवा माझ्याच चळवळीतल्या एखाद्या कलाकाराने जर या लावणीवरती परफॉर्म केला तर मला जास्त त्याचा आनंद होईल असं माझ्या डोक्यामधल्या ह्या सगळ्या कॉन्सेप्ट होत्या. मेघाची माझी खूप जुनी मैत्री आहे, त्याच्यामुळे मी माधवशी बोलले, माझ्या नवऱ्याशी. म्हटलं काय करायला पाहिजे. माधव म्हटलं की मेघा विल बी द बेस्ट ऑप्शन फॉर दिस, तू तिलाच विचार, बाकी दुसरं कोणी मग विचारच करू नकोस. सो मी तिला विचारलं आणि तिला सांगितलं, म्हटलं मेघा असं आहे, माझ्या डोक्यामध्ये एक लावणी करायचं चाललेलं आहे. तेव्हा ट्रॅक प्रोसेसमध्ये होता. तू म्हटलं तू घरी ये, आपण जरा संध्याकाळी बसूया, डिनर वगैरे करूया आणि मग छान लावणी वगैरे ऐकूया. तर तिला बोलवलं मी आणि मग तोपर्यंत ट्रॅक आला. 2-3 दिवसांनी मेघा आल्यानंतर ट्रॅक रेडी झाला आणि म्हटलं मेघा आता तू ही लावणी ऐक. आणि मेघाचं साधारण ती खुर्ची बसणं अशी 3-4 फूट ती लावणी ऐकल्यानंतर उडाली होती. हे ते एक्सप्रेशन माझ्यासाठी खूप मॅटर करते, खूप व्हॅल्यू करते. कारण ती म्हटली की पहिल्यांदा असं कोणीतरी करते आणि ते मी लावणी करणार आहे. त्याचा जो तिचा आनंद होता, तो तिच्या चेहऱ्यावरचं जे एक्सप्रेशन होतं ते अजूनही माझ्या डोळ्यामध्ये आहे. सो इथून तो त्या लावणीचा प्रवास खरा त्या एका फोनपासून सुरू झाला आणि मग मेघावरती येऊन. मेघा, बाबासाहेबांवरती लावणी तर तुला आनंद झाला, पण मनामध्ये लगेच कुठले उलटे विचार आले नाहीत का की बाबासाहेबांवर आणि लावणी? नाही, अजिबात नाही. काय विचार आहे त्यामागचा? यामागचा विचार असा आहे कारण आम्ही लोककलावंत आहोत आणि लोककलावंत हे नेहमी जनजागृतीचं काम करतात समाजासाठी आणि मी त्या समाजाची आहे. आणि मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक मानवंदना म्हणून आम्ही ही लावणी तयार केली खरं तर. आणि म्हणजे हे मला कित्येक वर्ष डोक्यात होतं की पोवाडे येऊन गेल्यात, शाहिरी होऊन गेल्यात, बऱ्याच अशा गोष्टी आपण नेहमीच जयंतीच्या निमित्ताने बरीच गाणी आली, पण लावणी कधीच नाही आली. आणि मला ते असं नेहमी खंत वाटायची की काहीतरी कोणीतरी लिहावं नाही याच्यासाठी. आणि हे माझ्यासाठी म्हणजे
सरप्राईज म्हणजे आपण एक थॉट आपण एक डोक्यात ठेवतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे आणि हे अचानक आपल्या समोर येतं आणि ते अशा पद्धतीने येईल असं वाटलं नव्हतं. मी जेव्हा गोंदियाला होते तेव्हा हिचा फोन आला की कधी येतेस, म्हटलं येते ना. आम्ही बऱ्याच गप्पा मारतो, खूप तासंतास बोलत असतो. तुमच्या दोघींची मैत्री कशी कुठे सुरू कुठे झाली ते आठवत नाही, पण मराठी बाणा मला असं वाटतं हा मराठी बाणा हे एक मधलं एक सूत आहे की जिथे आम्ही भेटलो तेव्हा ही म्हणजे हिची मी अफाट फॅन होते. मी नवीनच मुंबईमध्ये आले होते आणि मराठी वाड्यामध्ये अनेक वेळा सिंगर्स डान्सर्स चेंज व्हायच्या, लावणी डान्सर्स. पण मध्ये मध्ये हिची जेव्हा एंट्री व्हायची, कारण ही एक महिन्यातनं एक तिचे पण काही प्रोग्राम स्वतंत्र असल्यामुळे एक 7-8-10 वेळा 15 वेळा यायची, मग बाकी 2-4 वेळा दुसऱ्या कोणी असायच्या. मग जेव्हा त्या असायच्या तेव्हा मला मजा येत नव्हती. मग मेघा आली की एक वेगळं असं चैतन्य असायचं सगळ्या स्टेजवरती आणि आम्ही खूप खुश असायचो. ती मला ओळखत नव्हती किंवा मी पण तिला असं ओळख कधी करून दिली नाही, फार असं एवढं झालं नाही. पण त्याच्यानंतर समहाऊ असं बाहेरूनच कनेक्ट झालो आम्ही. नंतर मग अनेक वेळा बाहेर भेटलो, अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो आणि नंतर मग आमची खूप क्लोज मैत्री झाली. आम्ही नंतर मग खूप म्हणजे असे डोक्यातले पण विषय नसतात जे आम्ही चर्चा करतो एकमेकींबरोबर. कुठल्याही विषयावरती असतं ना असं की एखादी मैत्रीण आपल्याला अशी हवी असते की जिच्याशी आपल्याला विषयाचा मर्यादा नसली पाहिजे बोलायची, तशी ही आहे. तिच्याशी मला बोलताना कुठल्याही गोष्टीची मर्यादा नसते, सब्जेक्ट नसतो, लिंगभेद नसतो, कुठलाही विषय असो. मी इतकं बिनधास्त आणि बिनदिक्कतपणे तिच्याशी बोलत असते. तेवढंच तिचं पण माझ्याशी रिलेशन आहे. सो असं हे कॉम्बिनेशन असं उतरेल असं माझ्या पण डोक्यात. आज असं वाटतं का मेघा की ज्या मैत्रीची सुरुवात झालेली होती त्याचा योग कदाचित हा होता? हो, खरं आहे. योगायोग तर आमचा आधीच सुरू झाला होता, कारण मी जेव्हा एक आहो पावनं नावाची लावणी केली होती सप्तसर म्युझिकची, तेव्हा ती माझ्यासाठी गायली आहे आणि एकही रुपया न घेता गायली आहे आणि माझ्यासाठी केलं. एक्झॅक्टली सेम तिने पण ह्या लावणीसाठी केलेलं आहे जे मी तिच्यासाठी केलं. सो आम्ही एकमेकींबरोबर काम करताना पैसा हा आमच्यासाठी क्रायटेरिया नसतो, काम हे महत्त्वाचं असतं. मला तिला सपोर्ट करायचा असतो, ती मला सपोर्ट करत असते. सो ही कामाच्या बाबतीत पण आमची मैत्री तेवढीच चांगली आहे आणि तशी पण आमची मैत्री खूप चांगली आहे. सो मला असं वाटतं त्याचा या गाण्याला खूप चांगला फायदा झाला आणि खूप लोक या आम्हाला ते गाणं ऐकायचं हा सिनेमा गल्लीसाठी आम्हाला ते ऐकायचं नक्कीच. तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही, तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही हो, बघायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही, जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही. क्या बात आहे. मेघाला पण आवाज आहे हो, आम्हाला मेघाकडून पण ऐकायचं आहे. मेघा अशी गुणगुणते नुसती फक्त. नाही, मी एवढी मोठी हिंमत हिच्या समोर नाही करू शकत, अजिबात नाही. तुम्ही मला नाचायला सांगा. आता मी जर उलट केलं की हिला नाचायला सांगितलं तर मला ते जमणार नाही. तिचा डान्स असा आहे, छान, आय एन्जॉय, गुड, मस्त, हॅपी गो लकी. आय एन्जॉय व्हेन आय परफॉर्म. पण अर्थातच ती जशी लावणी सम्राज्ञी आहे तशी मी गाण्याच्या क्षेत्रामध्ये कुठेतरी माझं पण छोटस एक नाव आहे. छोटस नाव आहे मॅम. तुम्ही कुठे गायलं माहितीये का? पिंगा. तेच म्हणजे क्रेडिट घ्यायचं नाही आहे तिला ते. ठीक आहे, म्हणजे माझ्या खूप म्हणजे खूप मॉडेस्ट मला राहायला आवडतं आणि मला असं वाटतं त्याच्यातच जेवढा माणूस जमिनीवर राहील ना तेवढा तो मोठा होतो. मला ह्या गोष्टीवरती मी जास्त बिलीव्ह करते आणि म्हणूनच माझ्या मित्रपरिवारांमध्ये, माझ्या जवळच्या लोकांमध्ये, इवन माझ्या फॅन्समध्ये मी खूप जवळची वाटते लोकांना. बिकॉज माझ्यामध्ये तो सेलिब्रिटीवाला म्हणतो ना एक असतो माणसामध्ये, ॲटिट्यूड असतो. तो कोणालाही असं जवळ करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी कोणालाही खूप प्रेमाने बोलते, पटकन कोणाला पण जवळ करते आणि कुठल्याही म्हणतो ना अपेक्षेशिवाय मी लोकांवरती प्रेम करते. त्याचं जे रिटर्न आहे ना मला आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे. लोकांचं प्रेम, लोकांचा आशीर्वाद मला इतका मिळालेला आहे. मी आत्ताही कार्यक्रमांना जेव्हा जाते, आता तर म्हणजे आता हैदोसच घालणार ही लावणी येणाऱ्या काही दिवसांमध्ये,
आत्ताही मी जेव्हा अनेक वर्षांपासून जेव्हा कार्यक्रम करते, स्टेजवरती जाते, जेव्हा कार्यक्रम संपतो आणि स्टेजच्या खाली उतरते, लोक बायका ज्या येतात त्या बायका मला असं करतात, माझी माया काढतात, किंवा काही बायका असं दृष्ट काढतात, आणि काही म्हाताऱ्या आज्या वगैरे भेटतात, त्या म्हणतात मला की तू मला माझ्या मुलीसारखी वाटतेस, तू मला, काही लोक म्हणतात माझ्या बहिणीसारखी वाटते. मग हे जे सेलिब्रिटी बाबतीत किंवा एखाद्या सेलिब्रिटी बाबतीत असं कोणाला तरी वाटणं, ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. बरोबर.